नमस्कार, मी मिनल सिंगुरकर। गावात सध्या एकच चर्चा, एकीकडे भागवताचा गजर तर दुसरीकडे आरोग्य सेवेचा जबरदस्त धडाका। होय, येत्या 14 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2026 दरम्यान आपल्या गावात भव्य श्रीमद भागवत कथा सप्ताह रंगणार आहे। मंदिर परिसर सजायला सुरुवात झालीये, वातावरण भक्तिमय झालंय आणि प्रत्येक घरात उत्साहाची लाट उसळली आहे। पण कथा सुरू होण्याआधीच गावाने दाखवून दिलं, भक्ती फक्त शब्दात नाही, ती कृतीत असते। 12 फेब्रुवारी गुरुवारी हनुमान मंदिर परिसरात लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर यांच्या वतीने भव्य रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आलं आणि सांगायला अभिमान वाटतो की हे शिबिर तुफान प्रतिसादात, शिस्तीत आणि दणक्यात पार पडलं। सकाळपासूनच नागरिकांची गर्दी उसळली। रक्तदाब तपासणी, मधुमेह चाचणी, विविध आजारांचं निदान सगळं काही तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली पार पडलं। लोक म्हणाले, भागवत ऐकण्याच्या आधी आरोग्य सांभाळूया। या यशामागे गावातील तरुणांची भन्नाट टीम उभी होती, ज्यांनी एक दिलाने जबाबदारीने सांभाळलं। केशव मोहतकर, निलेश कवडे, मुन्ना कवडे, तेजस अंबरते, ओम वानखेडे, रोशन कवडे, नकुल अंबरते, आर्यन अंबरते, पुष्पक वानखेडे, हेमांशु पटे, तुषार वानखेडे, उमेश अंबरते, हर्षल क्षीरसागर, ऋषभ आमने, किशोर कवडे, कैलास आवारी, आनंद डावले, आकाश आवारी, हिमांशु कवडे, तेजस आवारी, मंथन हिवरकर, रौनक जोशी, स्वप्नील गोलाईत, सुधीर भूतमारे, ऋत्विक कवडे, गौरव अहिरे, मनोज लोणारे, निशान आवारी, सतीश राऊत, ज्ञानेश्वर डावले, मनीष लोणारे, मनोज डोंगरे, नितेश कवडे, मोरेश्वर पटे आणि अनेक कार्यकर्ते। कोणी नोंदणी करत होतं, कोणी रांगा सांभाळत होतं, कोणी पाणी व्यवस्था करत होतं। प्रत्येक जण सेवाभाव या एकच भावनेने झटत होता। गावात आता वातावरण आणखी भारलेलं आहे। आरोग्य शिबिरानंतर लोकांचा आत्मविश्वास वाढलाय आणि आता सर्वजण उत्सुक आहेत श्रीमद भागवत कथेसाठी। भक्ती, सेवा आणि एकजूट या त्रिसूत्रीवर उभं आहे आपलं गावागावात सध्या एकच चर्चा, एकीकडे भागवताचा गजर तर दुसरीकडे आरोग्य सेवेचा जबरदस्त धडाका।